जय श्रीराम. बेली फॅट कमी होत नाहीये, काळजी करू नका. व्हिडिओ पूर्ण बघा, 100% बेली फॅट कमी होणार आहे. तर जय श्रीराम मित्रांनो, आजचा आपला विषय बेली फॅट कमी होत नाही तर का कमी होत नाही याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर जणांची इच्छा असते की पूर्ण शरीरामधलं वेट कमी करण्यासोबत त्यांच्या पोटावरची चरबी सुद्धा कमी व्हायला पाहिजे, पण ती होत नाही. आणि भरपूर जण असे असतात की ते चांगला वर्कआउट करतात, चांगली मेहनत घेतात, तरी सुद्धा त्यांचं बेली फॅट हे कमी होत नाही. आणि भरपूर जण असे असतात की ते डाएट करतात तरी त्यांचं बेली फॅट कमी होत नाही. काय कारण? तर मी अशा काही चुका सांगणार आहे तुम्हाला. त्याच्या तुम्ही जे चुका ऐकल्या आणि त्याच्या तुम्ही सुधारल्या तर 100% तुमचं बेली फॅट हे कमी होईल. तर सर्वात पहिले मित्रांनो, बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर डाएट करावं लागतं. डाएट सोबत तुम्हाला डाएट कसा करावं लागतं, तुम्हाला कॅलरी डिफिशिएट करून डाएट करावं लागतं. आता कॅलरी डिफिशिएट काय असतं हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. ते जर तुम्हाला माहीत नसेल तर मागचा व्हिडिओ जाऊन बघा की कॅलरी डिफिशिएट म्हणजे काय, आणि ते पण मराठीत सांगितलं. तर त्यावेळेस तुम्ही तो व्हिडिओ बघा, त्यानंतर हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला कॅलरी डिफिशिएट काय ते समजून जाईल. कॅलरी डिफिशिएट करावं लागते आणि कॅलरी डिफिशिएट केल्यावरच तुमचं वेट लॉस फॅट लॉस होणार आहे आणि पोटावरची चरबी जाणार आहे, म्हणजे बेली फॅट जाणार आहे. कॅलरी डिफिशिएट म्हणजे आपण दररोजची कॅलरी जी खात असतो त्यापेक्षा कमी खाणं, तेव्हा ते फॅट लॉस होत असतं. त्याला म्हणतात कॅलरी डिफिशिएट. म्हणून तुम्हाला कॅलरी डिफिशिएट घ्यावे लागेल. त्यानंतर पण मित्रांनो, सर्वात पहिली चूक काय असते, तुम्ही प्रोटीन इंटेक कमी करता. प्रोटीन इंटेक म्हणजे असं नाही की पावडर फॉर्म घ्यायला पाहिजे. तुम्ही ज्या अन्नपदार्थातून आपल्याला प्रोटीनचे प्रमाण जास्त भेटेल ते तुम्ही घ्यायला पाहिजे. आणि एक लक्षात ठेवा, जितकं शरीरात कमी प्रोटीन जाणार तितकं फॅट वाढणार आहे आणि तितकी भूक लागणार आहे. आणि जास्त भूक लागल्यामुळे आपण जास्त खातो, त्यामुळे फॅट वाढणार आहे. म्हणून तुमचं बेली फॅट हे कमी होणार नाही. म्हणून प्रोटीन इंटेक चांगलं ठेवा. त्यानंतर मित्रांनो, दुसरं काय असतं, तुम्ही दिवसभरामध्ये स्टेप हे खूप कमी करत असतात, म्हणजे चालणं फिरणं खूप कमी करत असतात. म्हणून तुम्हाला दिवसभरातून 8 ते 10,000 स्टेप हे तुम्हाला कंप्लीट करावं लागतील, ज्याने तुमची बॉडी ही मेंटेन राहील आणि तुम्ही जे खाल्लेलं आहे ते लवकर पचायला लागून द्या. तिसरं मित्रांनो, तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवत नाही. भरपूर जण काय करतात, घाई खूप असते, 10-15 दिवस महिनाभर करतात आणि त्यांना महिनाभरात रिझल्ट पाहिजे असतो. असं नसतं मित्रांनो. वर्षभर लागून जातात, 6-6 महिने वर्षभर लागून जातात. 6 महिने तरी सांगितलं, वर्षभर लागून जात असतात. कन्सिस्टन्सी ठेवा, तुम्हाला तर तो रिझल्ट भेटेल. म्हणून कन्सिस्टन्सी ठेवा. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही स्ट्रेस खूप घेत असतात. आता तुम्हाला मी सांगतो, स्ट्रेस जास्त घेतल्यानंतर आपला कोलेस्ट्रॉल नावाचा जो हार्मोन असतो तो आपल्या शरीरामध्ये वाढत असतो आणि त्यामुळे तो वाढल्यामुळे आपल्या शरीरावर फॅटचं आवरण हे जास्त प्रमाणात वाढत असतं. म्हणून कोलेस्ट्रॉल नावाचा जो हार्मोन तुम्हाला वाढवायचा नसेल तर स्ट्रेस घेणं बंद करा. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो प्रॉपर तुमच्या गोलकडे फोकस करावा लागेल. तुम्हाला प्रॉपर तुमच्या डाएट आणि एक्सरसाइजकडे फोकस करावा लागेल. तेव्हा तुमच्या स्ट्रेस ताणतणाव पूर्णतः निघून जाणार. त्यानंतर मित्रांनो, पुढची चूक आहे, तुम्ही झोप प्रॉपर घेत नाही. का झोप नाही घेत? तुम्ही कमीत कमी 7 ते 9 तासाची झोप ही प्रॉपर घ्यायला पाहिजे. जितकी जास्ती झोप तितकं फॅट लॉस. म्हणून भरपूर जणांना असं वाटतं की डाएट आणि एक्सरसाइज केली तर त्यांचं वेट लॉस फॅट लॉस होणार आहे, बेली फॅट जाणार आहे, पोटाची पूर्ण चरबी चालली जाणार. असं नसतं मित्रांनो. त्यासोबत तुम्हाला प्रॉपर झोप घेणं खूप गरजेचं असतं आणि जितकी चांगली झोप घेणार तितकं तुमचं फॅट लॉस होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही काय करत असता माहिती, वॉटर इंटेक ही कमी ठेवत असतात. तुम्ही प्रॉपर वॉटर इंटेक चांगला ठेवा, तुमच्या वेटच्या हिशोबाने प्रॉपर इंटेक ठेवा, ज्यामुळे जितकं तुम्ही वॉटर इंटेक ठेवणार तितकी तुम्हाला भूक ही कमी लागणार आहे. आणि मित्रांनो, खास करून प्रोटीन इंटेक मी नेहमी पहिल्या टॉपिकला का सांगत असतो, जितकं जास्त प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये जाणार तितकी तुम्हाला भूक कमी लागणार आहे. म्हणून मित्रांनो, प्रोटीन इंटेक जास्त ठेवा. आणि मित्रांनो, शेवटचा मुद्दा आहे, खूप महत्त्वाचा आहे. काय? तुम्ही नाईट ओव्हर इटिंग सोबत विकेंड ओव्हर इटिंग जास्त ठेवतात. म्हणजे तुम्ही रात्र झाल्यावर जास्त प्रमाणात असं 10-11 वाजल्यावर तुम्ही तुमचे शेवटचा मील घेत असतात किंवा तुम्ही 10-11 वाजेनंतर तुम्ही जेवण करत असतात. त्याने काय होऊन जातं, आपण जितकं रात्री जेवतो ना तर तितकं आपली बॉडी मुवमेंट होत नाही, लगेच आपण 10-15 मिनिटात झोपून जात असतं आणि ते पूर्ण खाल्लेलं अन्न आपल्या बॉडीमध्ये स्टेबल असतं आणि त्याचं रूपांतर फॅटमध्ये होतं आणि तुमचं मग बेली फॅट वाढत असतं. आणि त्यानंतर मित्रांनो, तुम्ही विकेंड ओव्हर इटिंग करतात. म्हणजे तुम्ही आठवड्याचे 7 दिवस असतात, 6 दिवस सोमवार ते शनिवारपर्यंत तुम्ही प्रॉपर डाएट करतात आणि तुम्हाला सांगितलं असतं की रविवारी तुम्ही थोड्या प्रमाणात चीट मील करा. हां, चला ठीक आहे. पण तुम्ही काय करता, तो रविवारचा दिवस असा करताना की ते पहिले सोमवार ते शनिवारपर्यंत जे 6 दिवस असतात त्याच्यामध्ये जी प्रॉपरमध्ये जी मेहनत घेतलेली असते ती मेहनत पूर्ण पाणी फेडून देत असतात आणि तुम्ही ओव्हर विकेंड इटिंग करून घेत असतात. म्हणजे प्रॉपर त्यामध्ये इतकं जास्त प्रमाणात खाऊन घेत असतात की जी कॅलरी तुम्ही मेंटेन ठेवताय त्यापेक्षा जास्त डबलच्या 10-20 पटीने तुम्ही जास्त खाऊन घेत असतात. मी 100 पटीने काय सांगितलं तरी कमी पडेल तितकं तुम्ही खाऊन घेत असतात आणि पूर्ण आठवड्याच्या मेहनतीवर पाणी फिरून घेत असता. म्हणून
विकेंड ओव्हर ईटिंग जास्त करू नका. तर मित्रांनो हे ह्या चुका ज्या तुम्ही ते सुधारल्या, मी ज्या चुका सांगितल्या तर तुमचे 100% बेली फॅट हे कमी होणार आहे आणि पोटावरची चरबी ही 100% कमी होणार आहे. म्हणून मित्रांनो तुम्ही या चुका सुधारा आणि 100% तुमचं बेली फॅट हे कमी होणार आहे. तर मित्रांनो आजचा आपला विषय होता, असा विषय होता. तो विषय तुम्हाला आवडलाच असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.